ओके, प्रोडक्टचे डिटेल्स ऍड केले आपण, पुढे गेले कंपनी. येस, नवीन काही ऍड करायचं असेल तर F2 दाबायचं नेहमी सर. ओके ठीक आहे. हो, आणि एडिट करण्यासाठी F3 की आहे बस. आणि शॉर्टकट सेव्ह करण्यासाठी पेज डाऊन बटन दाबा. मिनिमम मार्जिन, सेल्स टॅक्स वगैरे तिथे काय टाकायची गरज नाही. ह्याला 12% आहे. हो, तो तिकडे पुढे आपण HSN सेट करणार. इथे पेज डाऊन वरून सेव्ह करा. ओके, एकदा एस्केप करा मागे येऊन. ओके, इथे ऍड झाली बघा कंपनी तुमची. ओके, एंटर मारा. तुझा ग्रुप तुमचा ऍड करा. सेम अप एरो मारायचा, वरचा एरो की सब लिस्ट येणार. हो, ग्रुप ऍड करा ना. एकदा एस्केप करा अगोदर. ही वर समोरची विंडो HSN ची स्किप करा. ओके, इथे पण सेम. इथे बॉटमला की दिलेले आहेत बघा. F2 फॉर न्यू, एडिट साठी F3. सेम सेम सेम. हो, ओके, एंटर मारा. एंटर. ओके, एकदा एस्केप करा मागे येण्यासाठी. तिथे ऍड झालं बघा. ओके, एंटर. नंतर सेम HSN चं पण तसंच एंटर मारायचा. एकतर अप एरो मारा, किंवा अप एरो म्हणजे वरची एरो की असते ना, ती जरी शॉर्टकट दाबला तरी तुमचं ती लिस्ट येते. येस म्हणा इथे. ओके, आता HSN कोड आहे तर तुमच्या परचेस बिलावर भेटतील ना सर तुम्हाला. आणि त्याला किती पर्सेंट. हो हो, परचेस बिलावर तुम्हाला HSN कोड आणि त्याला एक्झॅक्टली GST किती आहे, 18%, 12%, 28%, ते सगळं तुम्हाला परचेस वर परफेक्ट भेटेल. हो, ठीक आहे. त्याला एडिट करू शकतो. ओके, एंटर मारा. एंटर मारा. इथे 12%, मग 6 टाकायचा, अर्धा. ओके, आणि एंटर एंटर मारा त्या लास्ट पर्यंत, ऑटोमॅटिक घेईल सॉफ्टवेअर. ओके, आता मागे येण्यासाठी एक स्टेप एस्केप बटन दाबा. तिथे ऍड झाला बघा. HSN उजवीकडे त्याचे पर्सेंटेज आहे बघा, 6, 6, 12. बस एंटर एंटर मारा ते IGST पर्यंत. खाली या, एंटर एंटर. ऑटोमॅटिक 6, 6, 12 व्हायला पाहिजे ते. ओके, बस पेज डाऊन मारून सेव्ह करा. ओके, एंटर. ओके, बस आता नेक्स्ट पुढचा प्रोडक्ट. असे एक एक तुमच्या आधी जेवढे प्रोडक्ट आहेत ना, सगळे ऍड करून घ्या. नंतर मग ऍड करून झाले का मला फोन करा. मी तुम्हाला स्टॉक कसा भरायचा, सिरियल नंबर वाईज तो प्रॉपर दाखवतो. का आताच दाखवू? दाखवून द्या ना. ओके ओके, चालेल. एस्केप करून बाहेर या कम्प्लीट बाहेर. हे आपले प्रोडक्ट ऍड झाले. ओके, ट्रान्झॅक्शन मधून यायचं. ट्रान्झॅक्शन. आता जुना जो स्टॉक आहे ना आपल्याकडे, एक्झिस्टिंग स्टॉक, तो स्टॉक रिसिव्ह मधून ऍड करायचा. ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह सेंटर लाईव्ह. आणि परचेस मधून नवीन आलेलं बिल भरायचं. हा, स्टॉक रिसिव्ह होलसेल. जुना स्टॉक आहे तो याच्यात भरायचा. बरोबर, येस सर. नवीन स्टॉक परचेस मधून. हो हो. ओके, आता हा जुना स्टॉक आहे. हो, मग इथून होलसेल मधून एंटर मारायचं. इथे एस प्रेस करा. एस. तिथे स्टॉक फिडिंग करंट ऑप्शन आहे बघा खाली. हा, स्टॉक फिडिंग करंट घ्यायचं. ओके, हो हो. ओके, ही विंडो एस्केप करा एकदा. ओके, इथे बिल नंबर ह्या डावीकडे आला जर ना, 1 नंबर एंट्री ना, तोच टाकायचा. 01 टाका बस. पुढच्याला पूर्ण टाकायची गरज नाही. एंटर एंटर मारा द्या. एंटर. इथे टॅक्सला यस करा. यस करून ठेवा त्याला. वाय प्रेस केला तरी चालतो. ओके, एंटर मारा. ओके, एंटर मारा. की तुमचे प्रोडक्टचे लिस्ट येणार बघा. इथे आता तो ऍड झाला. आता इथल्या इथे पण जर नवीन एखादा प्रोडक्ट ऍड करायचा आहे ना, तर इथल्या इथे F2 बटन, ह्या प्रोडक्ट लिस्ट वर जर F2 बटन दाबलात तर इथल्या इथे पण तुमची इन्व्हेंटरी ऍड करू शकता. तिकडे मास्टरला वगैरे जायची काय गरज नाही. ओके, F2 बटन दाबा बघा. इथल्या इथे तुम्ही तयार करू शकता रिअल स्टॉक भरता भरता. ओके, म्हणजे परत तिकडे जात बसायची गरज नाही. इथल्या इथे तुम्ही ऍड करू शकता तुमचे. हे तुम्हाला इझी पडेल उलट. हो हो. नवीन स्टॉक आलेला असेल ते पण सपोज हे प्रोडक्टची जी नाव आहेत ना, एकदा एस्केप मारा. त्याच्यामध्ये पण सेमच कंडिशन आहे. इथे तुमचे जे प्रोडक्ट ऍड केलेले असतील ह्या लिस्ट मध्ये, तर लिस्ट मधलाच प्रोडक्ट घ्यायचा. लिस्ट मध्ये नसेल तर मग F2. इथे आधी सर्च करून बघायचे नावाप्रमाणे. नावाप्रमाणे बघायचा. नसेल तर मग ऍड करायचा F2 मारून.
आणि जर एखादा प्रोडक्ट आपल्याकडनं ऍड झालाय का स्पेलिंग वगैरे चुकलं किंवा काय एडिट करायचं तर F3 बटन त्याला सिलेक्ट करून F3 बटन दाबायचं. ठीक आहे चालेल. ओके, आता ह्याच्यातलं एखादं प्रोडक्ट घ्या आणि त्याला एंटर मारा. ओके, खाली सिरियल नंबर विचारणार बघा. तिथे एक सिरियल नंबर टाकायचा पहिला, टाईप करा, काही टाका, 1 2 3 किंवा ओके, एंटर मारा की खाली तुम्हाला MRP विचारेल बघा. MRP वर कर्सर थांबलाय, त्याची ते MRP टाकायची किती रुपये आहे ती. आणि तुमचं विक्री काय MRP वर डिस्काउंट देता ना कस्टमरला तुम्ही. ओके, एंटर मारा. क्वांटिटी सपोज एक 3 टाका, 3 टाका, 4 टाका, 2 टाका, किती टाका. 2 टाका, 2. ते सिरियल नंबर 2 असले ते कसे टाकायचे ते तुम्हाला सांगतो. हा, एंटर मारायचं. इथे पी रेट म्हणजे परचेस रेट टाकायचे असेल तर टाकू शकता. ओके ओके, एंटर मारा द्या. तर तुमचा ही विंडो एंटर मारा. ओके, मारा एंटर. तर दुसऱ्या सिरियल नंबरवर विचार. हे बघा खाली सिरियल नंबर आला बघा, तिथे दुसरा सिरियल नंबर टाकायचा तुम्ही. ओके, एंटर मारायचं का दोन्ही तुमचे ऍड झाले बघा तिथे ऑटोमॅटिक. ओके, आता इथे बाकी तुमचं परफेक्ट ऍड झालेलं आहे. असे एका खाली एक. आता परत एंटर मारून तुम्ही दुसरा प्रोडक्ट घेऊ शकता. हा भरायचा आहे तर हा घेऊ शकता. ओके, त्याचा सिरियल नंबर टाकायचा काय असेल तो, MRP टाकायची, किती क्वांटिटी आहे ते परत त्याची टाकायची. ओके, परत त्याचे ते झाले की तुम्हाला त्याचा दुसरा सिरियल नंबर विचारेल. ओके, असे मल्टिपल तुम्ही एका एंट्री मध्ये किती प्रोडक्ट ऍड करू शकता सर. ओके, आणि ही एंट्री ऍड करून झाली, सेव्ह करण्यासाठी एकदा एंड बटन दाबायचं किंवा इथे शॉर्टकट बटन पण आहे, माऊसने क्लिक पण करू शकतो सेव्ह. ओके, किंवा एंड बटन किंवा टॅब बटन दाबून खाली येऊ शकता. प्रेस करा एकदा एंड किंवा टॅब बटन प्रेस करा लॅपटॉप वरून कीबोर्ड वरून. ओके, बस एंटर मारत या. आता कर्सर तुमच्या डिस्काउंट वर आला, एंटर मारत या. मारा एंटर. ही विंडो येईपर्यंत तुम्हाला एंटर मारायचं आहे. सेव्ह चेंजेस. ओके, येस म्हणा, बस एस्केप करा. ही विंडो एस्केप करा. तुमचा बिल सेव्ह झाला, एस्केप करून बाहेर या. एंट्री सेव्ह झाली, एस्केप करून बाहेर या कम्प्लीट. आता स्टॉक मध्ये जाऊन बघा, वरती ऑप्शन आहे बघा स्टॉक मध्ये करंट स्टॉकला क्लिक करा. तिथे तुमचा आपण जेवढे भरलेले स्टॉक तिथे ऍड झाले बघा, 2 पीस. ओके, एंटर मारला तर त्याचे सिरियल नंबर पण बघू शकता, कोणते सिरियल नंबर आपण भरले आहेत ते. सिरियल नंबर डिटेल्सला जायचं, ते इथे दिसतात बघा डावीकडे सिरियल नंबर. ओके, सगळं तुम्हाला प्रॉपर रेकॉर्ड भेटणार. ह्याप्रमाणे अगोदर काय करा सर माहिती आहे, जेवढं फटाफट होईल तेवढे तुमचे प्रोडक्ट आणि तुमचा स्टॉक इथून ऍड करून घ्या. डायरेक्ट स्टॉक रिसिव्ह मधून सगळे ऍड करून घ्या. बाकी बिल फॉर्मॅट बिलाचं मग तुम्हाला थोडे भरून झाले ना की दुपारी किंवा संध्याकाळी कधी फोन करा की उद्या, मग तुम्हाला सेलचं ट्रेनिंग देतो. हा, तेवढं हे करून घ्या. हे झालं की मी पुढचं सांगतो, स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. ओके सर, ओके. काय नाही समजलं तर फोन करत चला मला. हा, यस, त्याच्यासाठी जायचं, एस्केप करून बाहेर. कोणते नाव म्हणतात का आता भरलेली एंट्री म्हणताय. हा, ती ट्रान्झॅक्शन मध्येच जायचं. ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्हच्या मॉडिफायला जायचं. स्टॉक रिसिव्ह खाली मॉडिफाय ऑप्शन आहे बघा, बरोबर. एंटर मारा. इथे डेट टाकायची, आजच्या डेटची आहे मग त्यामुळे आजची डेट येणार. सपोज कालची असेल तर आपण कालची टाकली असती. जी डेट टाकाल त्याची एंट्री नाही आली बघा. एंटर मारा त्याच्यावर. इथे खाली ऑप्शन आहे बघा, प्रिंट, मॉडिफाय आणि डिलीट. बस डिलीट बटनला क्लिक करून डिलीट करून टाका. एंटर मारा त्याच्यावर, यस म्हणा. ओके, बस एस्केप करून बाहेर या. आता स्टॉक जाऊन बघा, फक्त प्रोडक्टची नावं असणार. स्टॉक तुमचा 0 झाला पाहिजे. स्टॉक करंट स्टॉक पहिलाच ऑप्शन. ओके, ते बघा 0 झाले. ओके, फक्त नावं राहणार तुमची प्रोडक्टची. तर आपण एंट्री मारलेली होती स्टॉक, तिथे डिलीट करून टाकली. ओके, आता तुम्ही फ्रेश ऍड करायला सुरुवात करा, तुमचे प्रॉपर सिरियल नंबर वगैरे असेल ते. ओके सर, ओके, येस.